छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण जाणार आहोत अकोटवरून धारगड यात्रेला. तर पहिले पोपटखेड रोडला लागते आपल्याला ही गजानन महाराजाची वीर. बोला श्री संत गजानन महाराज की जय. त्यानंतर आपण पोहोचतो पोपटखेडला. हे आहे पोपटखेड. इथं पण भजन चालू होतं मंदिरामध्ये. हर बोला महादेव. आणि त्याच्यानंतर पहाडात आपण घुसतो. तर पहाडात इथं पहिले आपल्याला गेट लागते. इथं गेटवर एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर हे दुसरं गेट लागलेलं आहे. इथं पूर्ण चेकिंग होते. तुम्हाला कोणतीही पुडी, तंबाखू, दारू काहीच आतमध्ये नेता येत नाही. आणि हे छोट्या हत्तीनं पण लोक जाणं चालूच आहेत. तर रात्रीचा टूर काढलेला आहे हा. आणि तिसऱ्या सोमवारी चालू असते हे आहे सूर्यनाला. सूर्यनाल्याला पण काही जास्त पाणी आलेलं नाही आहे यावर्षी. आणि इथं पण बांबू लावलेले आहे की आतमध्ये जाऊन कोण उचापत्या केल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण पोहोचतो इथं धारगडमध्ये. गुल्लर घाट मध्ये डायरेक्ट धारगड मध्ये इथं पार्किंग मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. इथं पार्किंग मध्ये गाडी ठेवल्यानंतर इथून जावं लागते 3-4 किलोमीटर पैदल. हे आमचे सगळे सोबती. तर हर बोला महादेव. इथून जाणार आहोत आपण आता पैदल. याच्यानंतर इथं ड्युटीवर पूर्ण पोलीस कर्मचारी आहेत. पूर्ण सुरक्षा आहे. लाईट पण लागलेले आहेत. ही लागते नदी. तर इथं पण पाणी असते. या पाण्यातूनच जावं लागते. त्यानंतर आता पैदल जाणार आहोत आपण धारगडला. हे खाली पूर्ण चिखलाचा रोड आहे. हे पोहोचलो आपण धारगडमध्ये पूर्ण स्टॉल लागलेले आहेत. जिथं तुम्हाला जेवायची सोय केलेली आहे फ्रीमध्ये. याच्यामध्ये पुरी भेटते, मसाला भात भेटते आणि आलू वांग्याची भाजी होती. आणि हे आहे धारगड. तर या पायऱ्यावरून जाऊ आता आपण वर. तो जो धबधबा चालू आहे त्याच्या मागे आहे महादेवाचं मंदिर. तर आता मी तुम्हाला वर नेऊन दाखवतो. पूर्ण रात्रभर भाविकांची गर्दी चालूच असते आणि दिवसभरही चालूच असते. 3 वाजेपर्यंत तुम्हाला एंट्री भेटते. हे इथं कपारीमध्ये हे आहेत धारगडचे महादेव. तर बोला सगळ्यांनी हर बोला महादेव. ज्यांना पण जे जाऊ शकले नाही पण ज्यांना जायची इच्छा होती ते इथं दर्शन करून घेऊ शकता. आणि फॉलो करा तोरणा.